ड्रायव्हर काय आलं, कुत्रा आलं का गाडी खाली? नाही मालक, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. चित्र विचित्र आवाज येत आहेत. अच्छा, चित्र विचित्र आवाज येते. मग आपण डान्स करायचा का त्याच्यावर? नाही ना. अरे उतर ना, मग खाली बघ काय झालंय. उतर पटकन. डेट्सचं फायनल सांगा. हो, ऍडजस्टमेंट होणार. हा. अरे एक बोटे झाली का ट्रिप? हा, मला वाटलं होतं व्हीलचेअरवर आणशील. सरक का खाली बसतो? जाऊ दे बस. आईने बोलवलंय, मान ठेवला पाहिजे आईचा. राघव, बंटीला काहीही बोलायचं नाही. यांना मी बोलावलंय. तुला त्यांच्याशी बोलायचं होतं, जाब विचारायचा होता. पण हे सगळं आपण डिसेंटली करू शकतो ना. कसं करायचं? एक्झाम्पल. फोन करायचा आणि भेटायला बोलवायचं, जसं मी केलंय. एकबोटे, आता सांगा की तुम्ही ही फिल्म तडकाफडकी का बंद केलीत? मॅडम काय सांगू, अहो पैसेच संपले माझ्याकडचे. म्हणजे आरके सर शूटिंगच्या वेळेला खूप वेळ वाया घालवायचे आणि सगळं प्रोडक्शनचं बजेट पण कोलॅप्स होत होतं. बँकरप्ट झालो मी. बँकरप्ट झालेला माणूस सिंगापूरला क्रूजवर फिरतो. कुठे कुठे किती किती पैसा वाया घालवलाय ते माहितीये मला. सगळ्या डिटेल्स आहेत. राघव, एकबोटे, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते, काय झालं? तुम्ही फिल्म का बंद केली? हे बघा, मी तुम्हाला अत्यंत सभ्यपणे विचारते आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. माझ्याशी असं कोणी वागलेलं राघवला आवडत नाही. मी तुम्हाला वेल मॅनर्ड आणि कल्चर्ड पद्धतीने विचारते आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि जर राघवला राग आला आणि मग त्याने त्याच्या पद्धतीने तुम्हाला विचारलं ना, तर मग मग मी काही करू शकणार नाही. मॅडम जबरदस्ती केली गेली फिल्म बंद करण्यासाठी. म्हणजे काय? धमक्या येत होत्या, पैसे दिले गेले आणि असं तोंड बंद करण्यात आलं. कोणी केलं हे? तुलाच विचारतोय, कोणी केलं हे? माझं करिअर संपवण्यासाठी केलं हे. आणि तो आरकेचं करिअर संपवण्याच्या मार्गावर आहे ना, त्याला आधी मी संपवणार. आरकेची फिल्म बंद पडणं हा एकमेव डाव आहे माझ्या करिअरवर अख्ख्या. आता हे कोणी करायला सांगितलं हे जर तू मला सांगितलंस तर तुझं काही नुकसान नाही. पण जर हे लपवलंस किंवा कोणाला वाचवण्यासाठी हे केलंस, मग विचार नक्की. काय म्हणते? राघव, एक मिनिट आहे, मला बोलायचं तुझ्याशी. राघव, रुमाल बद्दल ओला झालाय. त्यांच्याशी ह्या टोन मध्ये बोलून चालणार नाही. उद्या त्यांनी तुझं रेप्युटेशन खराब केलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू आज जा. हे ह्याला माझ्यावर विश्वास आहे? तू काळजी करू नकोस. हे सगळं कोण करत आहे याची कल्पना आहे मला. फक्त त्याचं कन्फर्मेशन मला ह्या माणसाकडून हवंय आणि माझ्या पद्धतीने मी मिळवेन ते. तू आज जा. चल बंटी. कुठे? मी राघवला आत पाठवलंय.
पण तो पुन्हा बाहेर येऊन काही विचारायच्या आधी तुम्ही मला सांगा काय झालंय. तुम्ही RK सरांना आत पाठवलं ते बरं. मॅडम, ही फिल्म बंद करण्यासाठी मला दीपा मॅडमनी सांगितलं. दीपा? पण का? माहित नाही. त्यांना स्वतःला ही फिल्म प्रोड्यूस करायची होती. त्यांनी खूप पैसे दिले मला. आणि दीपा मॅडम आणि RK सर असे खूप क्लोज. बस, आता तुम्ही मला जे काही सांगितलं ते आपल्या व्यतिरिक्त आणखी कोणाला कळता कामा नये. दीपाने हे सगळं का केलं आणि इतक्या वर्षानंतर राघवच्या फिल्म मध्ये तिला का इंटरेस्ट आहे? उठ, आज तू झोपू दे ग, उद्या लवकर उठायचंय. हे मोहिनी उठ उठ, कार्तिक उठ 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 उठ. एक महत्वाचा विधी राहिलाय, एक विधी राहिलाय. विधी? कुठला विधी? खूप महत्वाचा विधी राहिलाय. जे काय विधी करायचे ते तुम्ही करा. 12 वाजून गेले. 12 म्हणजे आत्ताच्या आत्ता तो विधी करावा लागेल. आताच्या आता हा विधी केला नाही तर हे लग्न पूर्ण नाही होणार. कुठला विधी आत तू? झालाच पाहिजे. देवकरांची बॅचलर पार्टी. येस, पार्टी. देवकरांची बॅचलर पार्टी झालीच पाहिजे. पण बॅचलर पार्टी मध्ये तर दारू असते ना, आणि तुम्ही म्हणजे आपण कुठे ड्रिंक करतो ना. हा खरंय नाही मोहिनी, आपण दोघे ड्रिंक करतच नाही. म्हणजे एकदा काही ती चूक झाली होती माझ्याकडून. असं सारखं बोलून दाखवायची गरज नाही. मस्करी करते ग मी, सोपू मस्करी करते. आपण अंड्याची कॉफी प्यायला जायचं. मस्त आयडिया आहे ग. चल आता लगेच चला, बाबाला उठव. Cheers to a happy married life in advance. हा भाई, ही जे म्हणाली तेच. भावना पोचल्या आणि तिच्यातलं पण नाही. ब्रदर, उद्यापासून आता तू ऑफिशियली यांचा बाबा होणार ना? मी या दोघींचा बाबा हल्ली आधीपासून होतो की नाही? काय होतो की नाही? तुझ्या मनात काय चालू आहे मला चांगलं माहिती. बाबा, इतके वर्ष तू एक मोठ्या झाडासारखा होतास आणि आम्ही सगळे तुझ्या सावलीत होतो. आणि ही मात्र कायम तुमचा अपमान करत आले आणि तुम्हाला परक्यासारखं वागवलं. आय एम रिअली सॉरी दीप, यामुळेच तर आई बाबाच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याच्यावरचं प्रेम तिने कबूल केलं, हो ना? दीप, झालं गेलं तर सगळं गंगेला मिळालं. आता सगळं छान होणार आहे. तू कालही आमचा बाबा होतास, आजही आहेस आणि उद्याही राहणार आहेस. फक्त उद्या एकदम हक्काचा बाबा होणार आहेस. हा. हो ना? हे परमेश्वरा, नवऱ्याची भीती वाटावी असा काळ बघितलाय मी. त्या काळात जो अधिकार गाजवतो तोच नवरा असतो असंच वाटत आलं, पण जो आधार देतो तो नवरा असतो हे महेंद्रांकडे बघून कळलं.
पुरुष हा बलवान असतो असंच वाटत आलं, पण तो हळवा आणि भाबडाही असतो हे महेंद्रांकडे बघून कळलं. जे दान मागण्याची कधी कल्पनाही मी केली नव्हती, ते दान माझ्या पदरात घातलंयस तू परमेश्वरा. आता ते दान जपण्याची ताकद दे मला. तुझा आशीर्वाद या घरावर कायम असाच राहू दे. माझ्या नवीन संसारात आनंदी आनंद पसरू दे. आनंद. आता काहीच तास उरलेत हा आनंद संपायला. उद्या दिवस संपायच्या आत आनंदही संपणार मोहिनी. मग जे दुःख येईल ते कसं फेस करायचं हे कळणारही नाही तुला. आणि मग अर्थात तुझा आधार एकच, सपोर्ट एकाचाच, कारके. पण हा सपोर्ट, हा आधार तुला उभं राहू देणार नाही. हळूहळू हळूहळू तुझी सगळी एनर्जी ड्रेन करणार. परत काही उभी राहत नाहीस तू मोहिनी. हसून घे. राघव, दीपाने तुला वापरून सोडून दिला. त्यानंतर तू लढलास, स्वतःच्या पायावर उभा राहिलास. पण आता तसं होणार नाही. माझ्या हातात आधीच मोहिनी नावाचं अस्त्र होतं आणि आता दीपा नावाचं ब्रह्मास्त्र आलंय. मी तुला डिस्ट्रॉय केल्याशिवाय राहणार नाही. बिवेर राघव, आता एक खूप मोठं वादळ आपल्या दिशेने येत आहे. बिवेर. खबर कशी आली नाही अजून? आ. हा बोला, तुमच्याच फोनची वाट बघत होतो. उद्या प्रतापराव, लई तुम्ही नीच राव. चला भाई, चल चल जल्दी. बघू चांगलं. हा 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 हा. मस्त. ए, चालू चालू चल ना जल्दी, कितना टाइम हो रहा है. चला चला देवासमोर चला, नमस्कार करूया. अगो, खूप गोड दिसताय दोघं. आता काय करायचं? तुम्ही म्हणाल तसं. अरे म्हणाल तसं काय, कुछ तो होगा ना. असं ह्याच्यानंतर ते करायचं, त्याच्यानंतर ते करायचं, मग ते करायचं, असं काहीतरी विधी असतील ना पुढच्या लग्नापर्यंत. कोणाला तरी विचारायला हवं होतं बाई. ऍक्च्युली यार, पण या गोष्टी कोणाला विचारायच्या? अशा वेळेला असं वाटून जातं ना, आपल्या घरात कोणीतरी मोठं अनुभवी असायला हवं. हो ना? इथे जे मोठे आणि अनुभवी आहेत ना, तेच लग्न करतायत. पागल. इट्स अन इम्पॉर्टंट मॅटर. सगळं ऍज पर रिच्युअल घडलं पाहिजे ना, मग परत काही प्रॉब्लेम नको. ते पाडगावकर गुरुजी काय म्हणाले होते माहितीये ना? तो माणूस फ्रॉड आहे. शेवटचं सांगतेय.
हा ठीक आहे ना, सॉरी, माय बॅड. पण आई, तू एकटीच आहे जिचं आपल्यापैकी लग्न झालेलं आहे. सो तुला आठवतंय का पहिल्या लग्नात काय झालं होतं ते? पावनट आहेस का जरा? हा काय बोलतेस? चांगल्या दिवशी उगाच नको ते प्रश्न नको विचारूच दी. अरे काय, मी रिच्युअल्स बद्दल विचारते, मी रिच्युअल्स. मला काय वाटतं माहितीये, कोणत्याही रिच्युअल्स पेक्षा ना मनाचे भाव जास्त महत्वाचे आहेत. आपण मनोभावे श्रद्धेने देवाला नमस्कार करूयात आणि कार्यक्रमाला सुरू करू. नाही, आणि हेच परफेक्ट आहे, कारण तसंही आपण कुठलंही शुभ कार्य करताना आधी देवालाच नमस्कार करतो ना. काय वाटतं? अगदी बरोबर. खरंच आपण श्रद्धेने आपलं कर्म करत राहायचं, बाकी सगळं त्याच्या हातात आहे. त्याने आपल्याला आजचा दिवस दाखवला, तो साजरा करण्याची आपल्याला ताकद दिली. आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपल्या जवळची माणसं आपल्या बरोबर आहेत. हे सगळं कमी आहे का सांग बरं? आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींकरता कृतज्ञता बाळगायची, त्याचे आभार मानायचे, मन प्रसन्न ठेवायचं आणि बाकी सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. बेस्ट. चला तर मग आपला बाहेरचा जो काही हळदीचा डीजे होता तो या मॅडममुळे कॅन्सल झालेलाच आहे. पण देवकरांच्या घरामध्ये ते डीजे वाजूच शकतो ना. आपण आपला सेलिब्रेशन करू शकतो. हळदीचं पिंक्या काय नाही. चल तू तुझा तो ब्लूटूथ स्पीकर लाव. अरे काय नाही दादा, चल थोडासा नाचेंगे यार. हो की रे बाप्पा, एवढी तर हळद व्हायला पाहिजे यार. काय अक्कल आहे का? हा काय गाणं आहे फक्त, तर सांगितलं यात लग्नाचं म्युझिक होतं म्हणून मी लावलंय गाणं. अगं, पण त्याचा अर्थ काय होतो? मला काय माहिती, मी थोडी ऐकते अशी गाणी. अगं मग जरा ती अक्कल वापरून, कॉमन सेन्स वापरून लावायचं ना गाणं एखादं. एवढी हळदीची गाणी आहे, ठिकाणं हेच निवडलंस? एवढंच आहे तर तू कर ना मग. मलाच काय नेहमी ब्लेम करता? मला नाही लावायचं ते गाणं बिणं. चल लाव तूच. दुसरं कुठलं तरी लाव ना गाणं. हा हे काय आहे? शालिनी, नको अपसेट होस. हे बघ, हे गाणं राजा राणीचं आहे की नाही? आपण आहोत का राजा राणी? नाही ना. आपण आपली साधी माणसं, पण सच्ची. आणि आपण हा जो डाव मांडलाय ना, तो मोडण्यासाठी नाही, तर हा हयात निभावण्यासाठी. झालं गुलू गुलू बोलून? झालं. आता ऐका, अब लड़की वाले ये रूम में, लड़के वाले त्या रूम मध्ये. एक मिनिट, का 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 असं का? नाही का म्हणजे मला एवढे रिच्युअल्स माहिती आहेत. हा ये मैंने कहीं पे पढ़ा था. नाही हो गया. अरे नाही, बाकी सगळं आपण पारुबाला रिच्युअल्स. तू चल दादा. एवढा वेळ? हा एवढा वेळ काल मुहूर्तापर्यंत बघायचं नाही अजून. चाल. अरे चल की पटकन. अभी ये बोल. मला कुठे आहात तुम्ही? बसना. हे काय चितेवर बसलोय? स्वतःला खाली पेटूनच घेणार होतो का तेवढ्या तुझा फोन आला? तुला कुठं आग लागली? अहो नाही, मला आज आपली इम्पॉर्टंट मीटिंग होती ना. मला इथे आल्यावर कळलं की तुम्ही रातोरात मुंबईला गेलात म्हणून. तुला न सांगता आलं नाही का? राग आला असेल तुला. चिडू नको हा माझ्यावर. तिकडे आल्या मला मारशील विरशील नाही तर. नाही मला तसं काही नाही, पण जरा सांगून गेला असतात मला तर. अरे तुला सांगून यायला तो काय माझी बायको आहे का? बायको आहे? अहो नाही, मला तसं नाही, पण हे बघ, आम्ही इकडं आमच्या बायकोला भेटायला चाललोय. बायकोला आणि पोरींना. आता तू सांग, तुझं काम याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का? नाही मला अजिबात नाही. मी इथे काही तयारी करून ठेवू का? तयारी? कसली तयारी? नाही म्हणजे काही नाही, 5-7 शवासनं बोलवून घेतो ओवाळायला, किंवा मेजवानीची तयारी करायला सांगू का? किंवा एखादा मस्तपैकी बँड बोलवतो. बँड बोलव. बँड बोलव, गाणे लावून त्याच्या पुढे एकदम फर्स्ट क्लास नाचत बसा. आमच्या बायकोने आम्हाला न सांगता लग्नाचा घाट घातलाय आणि तुला तिची ओटी भरायची काही पडली.
22 वर्ष झाले रे, 22 वर्ष आमचं गाव तिच्या श्राद्धाचं जेवण जेवतंय. आधी दुसरं लग्न करते असं कळलं तर काय म्हणतील लोक. जीबाई पारख्या माणसा बरोबर राहती, अशा बाईची तर गाणावरून धिंड गाणायला पाहिजे. तू काय म्हणतो की तिच्यासाठी तू ठेव रे फोन, ठेव फोन. माझ्या तोंडाला लय घाण घाण शिवाय त्यात लय शिवाय देईन मी तुला. ठेव फोन, ठेव ठेव. अहो मला ऐका तो. ड्रायव्हर काय आलं, कुत्रा आलं का गाडी खाली? नाही मालक, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, चित्र विचित्र आवाज येत आहेत. अच्छा, चित्र विचित्र आवाज येते. मग आपण डान्स करायचा का त्याच्यावर? नाही ना. अरे उतर ना मग खाली, बघ काय झालंय. उतर पटकन. ए शाने आहे, अक्षता पडायच्या आधी तिथे जाऊन पोहोचायचंय. एक एक सेकंद महत्वाचा आहे माझं. 70 सेकंद वाया गेले तुझ्यामुळे. किती? 70. किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार आहे? 2 मिनिटं द्या ना मला. 2 मिनिटं. 2 मिनिटं. 2 मिनिटं अजून 2 मिनिटं. जायचा. आपण जाईपर्यंत जर का तिच्या लग्नाचा विधी झाला तर तुझा अंत्यविधी कन्फर्म.